हा जस्ट एक देखावा आहे. ऍक्च्युली मनोज जरांगीनं आपली आयडेंटिटी दाखवायची लोकांना की मी आहे अजून, तेच त्याला दाखवायचं, बाकी काय नाही. पण मराठा आरक्षण ही गेली 5-6 वर्ष मी ऐकतोय. काय फायदा नाही तुझा, काही होणार पण नाही त्याच्यात. कारण पॉलिटिकल ते ही पोळी भिजत ठेवणार अशीच, दुसरे येणार दुसरे तेच करणार, तिसरे येणार तिसरे तेच करणार. सगळ्यांचं आरक्षण काढून टाकायचं. एक आरक्षण ऍक्च्युली काही वर्षांसाठीच आंबेडकरांनी दिलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं होतं की ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे, जे गरजू लोक आहेत, जे गरीब रेषेच्या खाली आहेत, त्यांनाच फक्त आरक्षण देण्यात यावं, बाकी कोणाला देऊ नये, कोणालाही देऊ नये आरक्षण. काय माहिती, शिक्षणाच्या आधारावरती, ऍक्च्युली शिक्षणाच्या आधारावरतीच हे पदोन्नती वगैरे वगैरे सगळं व्हायला पाहिजे. आरक्षणाच्या आधारावरती हे करून काही फायदा नाहीये. कारण आरक्षण घेऊन काय ते वरती जाऊन काय करणार ते लोक, त्यांना बेसिकलीच माहित नाही की काय आपल्याला काय काम करायचंय. नुसतं आरक्षण करून काय फायदा आहे त्याच्यात, काही उपयोग नाही त्याचा. आज बघा हे एवढे लोक आलेत, हे आरक्षणासाठी आलेत की पर्यटनासाठी आले हा प्रश्न आहे मुळात. कारण गणपती फिरतात सगळे लोक, गणपती बघायला फिरतात. आता ह्यांना जे मुंबईत आले, ह्यांचा सगळा येण्या जाण्याचा खर्च, रोजचं खाण्यापिण्याचा खर्च कोण करतोय? ते कुठून तरी फंड येतोय ना, हा फंड कुठून येतो मग? त्याचा पण विचार करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. हे कोण फंड त्यांना पुरवते हे सगळं काढलं पाहिजे. गव्हर्नमेंटने याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे. का लोकांना त्रास देतो? तुमचे आरक्षण तुम्ही जे काही हे करताय ते तुम्ही स्वतःच करा ना तिकडे वेगळं. गव्हर्नमेंटला जाऊन तिकडे घेरा, काय ते मंत्री बिंत्री आहेत त्यांना पकडा. लोकांना का त्रास द्यायचा इथे?